मॅम ऋषी सरांनी सांगितलं की इकडे पुढे तलाव आहे तर तिथे जास्त चांगलं लोकेशन आहे, सो आपण पुढची शिफ्टिंग तिकडे करू. चालेल. ओके, मी शिफ्टिंगचं बघून येतो मॅम. बरं एक मिनिट जरा बस बस बस. जितू दादा 2 कॉफी पाठवा. काय थँक्स. थँक्स कशासाठी? अरे कशासाठी काय थँक्स म्हणायला नको तुला? राधिकाला किती मदत केली आहेस तू. हॅट्स ऑफ टू यू. काहीतरी काय म्हणजे त्यात मी काहीच नाही केलंय, मी फक्त एक माध्यम आहे. अरे पण किती रिस्की होतं हे सगळं. आम्ही तुला चीअर करत होतो पण शनायासारख्या स्मार्ट मुलीला हँडल करणं सोपं नाहीये. मॅम शनायाला मी आज नाही ओळखत, ती एक नंबरची स्वार्थी आणि लबाड आहे. आणि बरं झालं गुरु सरांना याचा एक्सपिरियन्स आला. गुरु बद्दल मला काही माहित नाही, कारण माझा विश्वासच नाहीये त्याच्यात. त्याला हवं तसं आणि हवं तेच तो करतो. जाऊ दे. बरं राधिकानी तुला मनापासून थँक्स म्हटलं. ताईंना पण माझं थँक्स सांगा, कारण थँक्यू दादा. थँक्यू. कारण खरं तर राधिका ताईंमुळेच मला सगळे पैसे मिळाले. खरं तर शनायाने गुरु सरांकडनंच ते पैसे घेऊन मला दिलेत, पण मी तरी काय करू ना. म्हणजे माझी ऐपत गुरु सरांनी एवढी नाहीये. हो पण गुरुलाही यातून धडा मिळाला ना. या बरं शनायापासून सावध राहा, कारण आता तिला तुझं घर माहिती आहे. नाही मॅम, शनाया माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. डोंट वरी अबाउट दॅट. आणि आय होप आता गुरु सर पुन्हा शनायाला एंटरटेन करणार नाही आणि राधिकाताई शनायापेक्षा किती पटीनं चांगल्या आहेत हे त्यांना कळेल. होप सो. या लेट्स होप फॉर द गुड. मॅम मी शिफ्टिंगचं बघतो. अरे कॉफी तर पी. काय मी बघतो शिफ्टिंगचं. बकुळा मावशी आज काऊन ग उशीर केला? हो ताई असं काय करताय? तुम्हीच तर सांगितलं होतं ना पहिलं माझ्या घरला जा, साफसफाई कर म्हणून. तिथं गेले, घराचा नुसता उकिडा झालाय. ठाव आहे का तुम्हाला? समजा साफ करून आले म्या. काऊन ग काय झालं? काय झालं साहेब? दारू? दारू नाही, डिरिंक डिरिंक. साहेबां तो जाड्या मित्र साहेबांचा दोघे. बाप्पा ती सटवी पळून गेली ना, धक्का बसलाय साहेबांना. धक्का बसणार नाही तर काय? इतके दिवसापासून सांगत होती तेव्हा ऐकलं नाही, आता धक्का बसणारच ना. ती गेली हातावर तुरी देऊन, आता काय करतील साहेब? जाऊ दे, जा तू आपली कामं कर. वय. नानी जी येतील इतक्यात. वय वय वय. बकुळा मावशी हाजी तू खरंच सगळं आवरलंयस ना? माझ्यावर विश्वास नाही वय ताई तुमचं? जावा तुम्ही, जावा आणि साहेबांना बघून या. जावा घरला. मी हा काय झालं? कोणाच्या बापाची भीती आहे का? घर तुमचं हाय ताई. आणि ती सटवी गेली, चांगलं गोमूत्र शिंपडून या घरात, इडा पिडा टळो म्हणून. जावा 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 तुम्ही. श्रेयस, कोल्हापुरातून ट्रेनिंग संपून परत मुंबई ब्रांच मध्ये आलास. वेलकम अँड कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर, थँक्यू. वी ऑल रिअली मिस्ड यू हिअर. मी पण मिस केलं तुम्हाला सगळ्यांना. कधी एकदा तिकडून इकडे येतोय असं झालं होतं मला. खरं आहे, पण काय ना श्रेयस की कंपनीमध्ये नवीनच अपॉइंट झालेल्या एम्प्लॉईला ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या ब्रँचेस मध्ये जावंच लागतं. हो हो. अरे सर, तो कोल्हापूरला ट्रेनिंग करत असेल तरी त्याचा जीव इथे मुंबई ऑफिस मध्ये होता ना. म्हणजे ते हा ते नाही नाही नाही, तसलं काहीच नाही. हा. हो, आय मीन वी वर जस्ट फ्रेंड्स. आणि आता तर असं अजिबातच काही. पण खरं सांगू का तुला श्रेयस, जे झालं ना ते अतिशय उत्तम झालेलं आहे.
म्हणजे पुढे काही व्हायच्या आधीच तुटलं तर फार चांगलं झालं, नाहीतर तुझी अवस्था त्या गुरु सरांसारखी झाली असती. ऍक्च्युली मी मगाशीच विचारणार होतो, गुरु सर आणि शनायामध्ये काही प्रॉब्लेम चालू आहे? गुरु सर फायर्ड हर. व्हॉट? तिला काढून टाकले ऑफिसमध्ये. हा, ऑफिसातून, घरातून आणि मोस्ट इम्पॉर्टंट मनातून पण काढून टाकलं. काय सांगताय काय तुम्ही? मग आणि उशिरा का होईना गुरुला कळलंय की शनायाचं खरं रूप काय आहे ते. आणि त्यांच्यासोबत आपल्या सगळ्यांची पण सुटका झाली तिच्यापासून. अगदी बरोबर बोललात मॅडम. जाम डोक्यात जायचो, आले की भस्कन अंगावर ओढायचे. यू युनिट, यू फेलो. काय नुसत्या डोक्याला ताप होता, किरकिर किरकिर करायची. यू डोंट वॉन्ट दॅट, आय वॉन्ट दॅट. काय माणूस इकडे सोंग आहे. खरंच सर, गजान महाराज. अरे पण आता तो त्रास गेलाय ना, आता आपण सेलिब्रेट केलं पाहिजे, हो की नाही? सर अगदी मनातलं बोललात तुम्ही. मी खाली जाऊन आता गरम गरम जिलेबी घेऊन येतो. का ते पण साथे फाफडा पण नाही. ए रघु, रघु, आनंद, जेनी, खरं सांगू का, तुम्हाला जे वाटतंय ना तसं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे शनायाला मी जितका ओळखतो त्यावरून मला असं अजिबात वाटत नाही की इतक्या सहजासहजी ती गुरुनाथच्या जीवनातून निघून जाईल. सर तुम्ही त्याची काळजी करू नका. अरे शनाया परत गुरुच्या लाईफ मध्ये येणार त्याचे काही चान्सेस नाही. अरे कसला अपमान केलाय तिच्या त्याने. वा वा वा, ती घरात काय तिच्यात लाज लज्जा शरम असेल ना तर ऑफिसात पण पाऊल ठेवणार नाही ती. जेनी, गॅरी कुठे? तू इथे? ऑफकोर्स, दुसरं कोण असणार आहे? आणि काय असं काय बघतात सगळे माझ्याकडे? गॅरी कुठे? गॅरी? कोण गॅरी? आमच्या ऑफिस मध्ये गॅरी नावाचा एकही माणूस काम करत नाही. गॅरी तुमचा बॉस. हा, बिहेव युअर सेल्फ. आमच्या बॉसचं नाव आहे गुरुनाथ सुभेदार आणि गॅरी म्हटलेलं आम्हाला कोणालाच आवडणार नाही.